गोव्यात आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अधिवेशन मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह उद्घाटक असणार आहेत। अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील सर्व ओबीसी नेते आणि मंत्री उपस्थित राहणार आहेत। अधिवेशनात प्रलंबित मागण्यांबाबत ठराव मांडण्यात येणार। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 10वे अधिवेशन आज गोवा येथे होत आहे आणि या अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। बबनराव तायवाडे आणि सचिव सचिन राजूरकर यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी अनिल ठाकरे यांनी। राष्ट्रीय ओबीसी आयोगाचं 10वं अधिवेशन आहे ते गोवा येथे होऊ घातलेलं आहे। मी गोवा येथे आहे, या स्टेडियम मध्ये 10वं अधिवेशन होते आहे आणि या अधिवेशनाचे उद्घाटक आहेत ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे आणि गोव्याचे मुख्यमंत्री देखील आहे। पण थेट ओबीसी आयोगाची राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे जे अध्यक्ष आहे बबनराव तायवाडे यांच्याकडे थेट जाणून घेऊ। वो काय सांगाल, आज राष्ट्रीय अधिवेशन होत आहे, कुठले कुठले प्रामुख्याने मुद्दे असणार? नक्कीच आज 7 ऑगस्ट आपल्या सर्वांना कल्पना आहे की 7 ऑगस्ट या दिवशी मंडल आयोग लागू झाला होता आणि खरी ओबीसीची ओळख त्या 7 ऑगस्ट 1990 ला मिळाली होती। आणि 7 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण देशातील ओबीसींच्या स्मरणामध्ये राहावा म्हणून आम्ही दरवर्षी 7 ऑगस्टला हे राष्ट्रीय महाअधिवेशन देशाच्या विविध राज्यांमध्ये घेत असतो। यावर्षीचं हे 10वं महाअधिवेशन गोवा येथे आज संपन्न होत आहे। या महाअधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, गोवा राज्याचे मुख्यमंत्री माननीय प्रमोदजी सावंत यांच्या हस्ते होणार असून महाडीबीटीच्या माध्यमातून दिल्या जातात त्यांचे पैसे 1 तारखेला त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावे या राज्याशी संबंधित राहणार आहे। गोवा राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत। त्या गोवा राज्याशी संबंधित मागण्या आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत। संपूर्ण जेवढ्या संघटना त्या मागण्या करत होत्या जात निहाय जनगणना करण्यात यावी, आता सरकारने घोषित केलं आम्ही 2026 आणि 27 पासून जात निहाय जनगणना सुरू करू। ते करतील, नाही करतील तर आम्ही आहो ना, पुन्हा संघर्ष करण्यासाठी आम्ही आहो। एकंदरीत आहे संघर्ष केल्याशिवाय फळ मिळत नाही असं मत यांनी व्यक्त केलं आहे। अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, गोवा। प्रलंबित मागण्यांबाबत ठराव मांडण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन होणार आहे। तर थोड्याच वेळात आता या अधिवेशनाला सुरुवात होणार। तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे सह उद्घाटक असणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।